मंडळी नमस्कार, गावाकडची टेस्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही 2 महिन्यापूर्वी आम्ही ज्या वावरात का नाही मस्तपैकी हरभऱ्याच्या पानांची भाजी केलतो का नाही आणि जिथनं भाजी नेलो होतो त्या वावरात आता आम्ही आलोय पुन्हा एकदा 2 महिन्यानंतर. आता इकडे बघू शकताय. तसं बघितलं तर जरा आम्हाला यायला वेळ झालाय, कारण सगळीकडे हरभरा का नाही तो वाळत यायला लागलाय आणि जरा कुठं तरी तो हिरवा आहे. ते हिरवा हरभरा आम्ही घेणार आहे. का माहितीये काय, तर संक्रांतीसाठी आपण जी भोगीची भाजी बनवतो का नाही, संक्रांत भोगीसाठी आपण जी वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून खात असतो या हंगामात, तर त्यासाठी आपल्याला का नाही हे सोलाना लागणार आहे. त्यामुळे आता आपण घेणार आहे. कुठं तरी हिरवं झालंय का नाही, कुठं हिरवा आहे का नाही तेवढं आपण उचलायचं आता कारभारने. हो तर चालू हो घेतो की हो उपसूनच घ्या. उपसूनच घेतो तर जरा खातो अगोदर. हो खावा की. हो तुम्ही खावा, मी उपसून घेतो. हिरवा बघून घ्या. होय टेन्शन घेऊ नकोस. हो तर मंडळी हे बघा, इकडे बघू शकताय मस्त पैकी नाही हे सोला नाही एकदम कवळं आहे. त्याची भाजी मंडळी लय भारी होत्या. हो धपाटा बी चांगलं होते हाय की नाही. होय धपाटा पण लय भारी होते. आणि हे काय हरभरा कायम नसतोय, होय वर्षातून एकदा असतोय, त्यामुळं करून खायचं. हा ढिलं पडायचं नाही. मी तेच म्हणतोय. होय आणि मंडळी कसं आहे माहितीये काय, ह्याला जरा आंब असते हो, त्यामुळे हात बी जरा भडभडत्यात. खरं खायला चांगलं लागते, त्यामुळं कुणाला सांगताय होय का नाही काय. होय जरा बक्कळच घे. हो नुसतं भाजीसाठी घेऊ नको, गेल्यावर पोरं बाळ खात बसलं पाहिजे बघ. हो हाय बघा की घेतले भरपूर घेतलीस काय. होय तर मंडळी तुम्हाला दाखवतो बघा, कारभारीने तिकडे अजून घ्या लागल्या. तर इकडे बघा हे अशा पद्धतीनं का नाही मस्त सोलाण आहे. ह्याचं धपाटा बी चांगलं होत्यात आणि भाजी पण चांगली होती. मिक्स भाजी करा, नाहीतर हा अशी भाजी करा. होय का नाही. होय आता भरपूर घेतले, चला जाऊया आता. एक डाळा घेतो आता फक्त. हो घ्या घ्या, ते मला खायला पाहिजे आता. हो चल कारभारने. हो चालते चला. चला मंडळी जाऊया आता. हो मंडळी दुसरं काय माहितीये काय, बाजारात जावा नाहीतर कुठल्या गावाला जावा नाहीतर सासूरवाडीला जावा, पिशव्या सांभाळायचं मात्र जबाबदारी आमच्याकडं आपोआप येतेच बघा. अरे इथं बघ होय केवढ्या भेगा पडल्यात. बघा की. हा होय काळा नाही त्यामुळे पडले. हिवाळ्यात कसं माणसांचं तोंड फुटत्यात, वट फुटत्यात, इकडं पार जमिनीलाच भेगा पडल्यात. होय शेतकरी जर असाल तर नक्की सांगा असं का होतंय. किती खोल 2-3 फूट खोल असं ह्याला भेगा पडल्यात. होय हातातनं काय चुकून पडलं तर मागायचं नाही परत, तिथंच ठेवून जायचं. चला जाऊ आता. हो तर मंडळी का नाही वावरातनं वेगवेगळ्या भाज्या आणि तुम्ही बघितलाय सहज हरभरा पण नाही, हरभऱ्याचा सोलाना पण आणलेला आहे. ह्या सगळ्या भाज्यांचं का नाही एकत्रितपणे संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी, ह्या भोगी सणासाठी का नाही आपण आज बनविणार आहे. सगळ्या प्रकारची भाजी एकत्रित करून खाल्लो का नाही मंडळी, समोर जरी किती पण चांगलं ताट आणून द्या तरी ते तुम्ही मागं सारणार आणि हेच भाजी मागणार. ह्यासाठी मंडळी वर्षातनं एक सण सुद्धा असतो. असं भाजी काय संक्रांतीलाच खाल्लं पाहिजे असं काय नाही. तुम्ही इतर
एरवी पण खाऊ शकता, पण त्या भाजीचं महत्त्व जे आहे का नाही ते भोगीला फार महत्त्व आहे बघा. आणि ही सगळी एकत्रित भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कसं एक ऊर्जा मिळते, त्यामुळे का नाही मंडळी ही भाजी आपण खायला पाहिजे. चला करूयात आता ही सुरुवात भोगीच्या मस्त मिक्स भाजीला. तर भोगीच्या भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे कांदा पात घेतलेले आहे, हे रानातनं आपण घेऊन आलेले आहे. आणि इकडे बघा अशा पद्धतीने आपण लसूण सुद्धा घेतलेले आहे, अजूनही बारका आहे लसूण, असंच आहे ना आपण रानातनं घेऊन आलेले आहे. आणि इकडे आपण हरभरा घेऊन आलेले आहे. आणि तुम्हाला तर झाड वगैरे कसं सगळं दाखवलेलंच आहे. असं हरभरा आणलं होतं आणि ह्याचं आपण आहे ना आतलं धान्य काढून घेतलेले आहे. आणि संक्रांतीच्या भोगीसाठी हे आहे ना हे महत्त्वाचं असतोय आणि वर्षातून एकदा असतोय. आणि संक्रांती पण वर्षातून एकदा असतो आणि हरभरा पण आहे ना वर्षातून एकदाच पीक असतोय, त्यामुळे आपण ह्याचं धान्य पण असं काढून घेतलेले आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय हे गेवडा घेतलेले आहे, पण रानातनच घेऊन आलेले आहे. हे बघा ह्या पद्धतीने गेवडा होतं, हे थोडंसं मी मोडून घेतलेले आहे. आता तुम्हाला मी दाखवते बघा. असं वरचं आहे ना हे शिरा काढायचं आणि असं आपल्याला बघून आहे ना आत किडं वगैरे आहे का नाही बघायचं आणि असं आपल्याला हे मोडून घ्यायचं. असं आपण ह्या पद्धतीने ते मोडून घेतलेले आहे. आणि 2 कच्चे टोमॅटो घेतलेले आहे, 2 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे, गाजर घेतलेले आहे, 2 गाजर घेतलेले आहे, 1 वांगी. आणि हे बघा हे पण कांदाच आहे, 1 कांदा घेतलेले आहे, 2 बटाटो घेतलेले आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे रानात नाही ना आपण हे पावटा घेऊन आलेले आहे. आणि बघा ह्या पद्धतीने इथं पावटा आहे. काही जणांना माहित पण नसते पावटाचं हे वरची कसं असतंय. मग ह्या पद्धतीने आपण इथं यांना दाणे हे काढून घेतलेले आहे. आणि इकडे आपण कोथिंबीर घेतलेली आहे, हे देशी कोथिंबीर आहे. आणि इकडे बघा आपण एक घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तीळ घेतलेले आहे आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. आणि ह्यामध्ये ना आपण हे कच्चे शेंगदाणे सुद्धा वापरणार आहोत. मीठ घेतलेले आहे, हळद पावडर घेतले, जिरं आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा ना हे कांदा पात आपण चिरून घेऊया. हे कांदा सकट आहे ना आपल्याला हे चिरून घ्यायचंय अगोदर, नाहीतर असं करायचं हे कांदा चिरून ठेवायचं आणि पात आहे ना चांगलं असं आपल्याला हे चिरून घ्यायचं. बस आपल्याला बारकं बारकं आहे ना असं हे पात सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचंय. रानातनं आणल्यामुळं ना कांदा मस्त असं कवळीजार आहे. आणि असं आपण सगळं मिक्स भाजी केल्यामुळं ना मस्त लागतो, भाजीला चव चांगला उतरतो. मग आता आपण आहे ना हे कांदा चिरून घेऊया. आपण ह्याच कांद्याचा आहे ना आज आपल्याला फोडणी द्यायचं आहे. बारका बारका 2 कांदा आहे, अजून मी एक आहे ना कांदा घेतलेला आहे ते पण आहे ना चिरून घेते. चिरून घेतलेले आहे. आणि इकडे बघा आपण हे लसूण घेतलं होतं ना, लसूण सुद्धा आपण बारीक चिरून घेऊया. असं आपण घातलं ना भाजीमध्ये चव चांगलं उतरते. पानासकट आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे भाजीमध्ये. असं बारीक आपण चिरून घेऊया. बघा आता आपण गाजर घेतलं होतं ना, गाजर चिरून घेऊया. असं बारीक चिरून घेते. दोन्ही गाजर आहे ना चिरून घालते. बघा आता आपण इकडे कच्चे टोमॅटो घेतलं होतं ना, चिरून घेऊया. तर 2 टोमॅटो घेतलेले आहे, दोन्ही मी ना मी चिरून घेणार आहे. इथं आपण कच्चे टोमॅटो पण घेतलेले आहे, पिकलेले टोमॅटो पण वापरणार आहे. बघा आता आपण पिकलेले टोमॅटो आपण चिरून घेऊया. लाल टोमॅटो हे सुद्धा आपल्याला ना बारीकच चिरून घ्यायचं आहे. हे लाल टोमॅटो ना आपल्याला फोडणी देताना वापरायचं. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया. देशी कोथिंबीर आहे त्यामुळे मस्त सुगंध सुटतोय. तर आता आपण सगळं भाज्या वगैरे चिरून घेतलेले आहे. आणि इकडे आपण दुसरं एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण पाणी घालूया. तर आता आपल्याला आहे ना ह्यामध्ये वांगी बटाटा चिरून घालायचं आहे. अगोदर 1 वांगी घेतले ना ते चिरून घालते. असं आपल्याला वांगी आहे ना चिरून घ्यायचं आणि असं आपण चिरून आहे ना पाण्यातच घालायचं, म्हणजे वांगी काळा पडणार नाही. वांगी आणि बटाटा आहे ना आपल्याला चिरून पाण्यातच ठेवायचं.
आता आपण हे बटाटा चिरून घेऊया. बघा आता आपण चुली जाळ करून घेतलेली आहे. तर आपण चुलीवरती ना कढई ठेवूया. इथं मोठे कढई घेतलेली आहे, चुलीवरती ठेवते आणि थोडंसं आपण कढई ना अगोदर गरम करून घेऊया. तेव्हा आता कढई गरम झालेली आहे. तर आपण ह्यामध्ये ना तेल घालूया. 2-3 चमचे ना आपल्याला तेल घालायचं. तेल थोडंसं गरम करून घेते. तर तेल गरम झालेले आहे. तर आपण ह्यामध्ये घालूया जिरं. हे बघा आता जिरं पण फुललेले आहे. तर ह्यामध्ये ना इकडे मी पांढरं तेल घेतलं होतं ते घालते. थोडंसं आपल्याला तेलामध्ये ना चांगलंसं फुलायला पाहिजे, म्हणजे ना चव चांगलं उतरते. आता चांगलंसं फुललेलं आहे, वरती आलेले आहे जिरं आणि तेल. इकडे आपण एक कांदा चिरून घेतला होता ते घालूया. कांदा पात नंतर घालायचं, अगोदर आपण एक कांदा चिरून घेतलं होतं ते घालते. थोडंसं ते परतायला पाहिजे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया. आपण इकडे लसूण बारीक चिरून घेताना ते घालते. ते सुद्धा आहे ना आपण लसूण चांगलाच आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा लसूण वगैरे परतलेले आहे. तर आपण ह्यामध्ये ना टोमॅटो घालूया. टोमॅटो आहे ना पूर्ण मऊ व्हायला पाहिजे. बघा आता टोमॅटो आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत हे कांदा पात घेतलं तर ते घालूया. आणि आपण हे सगळे इकडे भाज्या घेतलं होतं ना भाज्या घालूया. हे कच्चा टोमॅटो आहे, गाजर, बटाटा, वांगी, आणि इकडे बघू शकता हे हरभऱ्याचे दाणे, आणि गेवडा, आणि इकडं पावटा आहे. सगळ्या भाज्या यामध्ये घालते. अगोदर आपल्याला थोडंसं आहे ना परतून घ्यायचं, म्हणजे त्या थोडंसं आपण परतून घेतल्यामुळे ना नंतर आपल्याला मसाला वगैरे ह्यामध्ये घालायचं. आपला घरचा कांदा लसूण मसाला वगैरे चांगलं असं आपण 1-2 मिनिटांना परतून घेऊया. आणि ह्यामध्ये ना आपल्याला हे कच्चे शेंगदाणे घेतलं तर ते पण घालायचं. त्याबरोबरच आपल्याला हे परतून घ्यायचं. चांगलं असं परतायला पाहिजे. हे बघा आता आपण सगळं भाज्या आहे ना चांगलं असं परतून घेतलेले आहे. बघा थोडंफार आहे ना परतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया हळद पावडर. आपले देशी हळद पावडर आहे. कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या ढंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे. कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे खूप चविष्ट आहे. आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थ नाही मसाला चालतो. आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही. चिनी मातीच्या वर नाही तर काचेच्या वरून ठेवायचं. आणि तुम्ही पण एकदा मसाला घेऊन बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल. उपलब्ध आहे तोपर्यंत ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया. कांदा लसूण मसाला ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट हवं असेल तर पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय, आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमी पण वापरू शकताय. तर आपल्याला चांगलं असं ना सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि ह्या भोगीसाठी आहे ना आपलं कांदा लसूण मसाला ऑर्डर करून बघा, तुम्हाला पण हे भाजी नक्की आवडेल. आपला मसाला घालून केलेला चांगलंच आपल्याला सगळीकडे ना एकजीव करून घ्यायचं आहे. आपला कांदा लसूण मसाला घातल्यामुळे बघू शकता कलर सुद्धा चांगला दिसतोय. पूर्ण आहे ना सगळं एकजीव व्हायला पाहिजे ह्या मसाल्यामध्ये. चांगलंच आपल्याला मसाल्यामध्ये परतून घेतलं ना म्हणजे भाजी चवीला पण चांगलं लागतं. असं एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया पाणी. हे भाज्या वगैरे सगळं शिजायला पाहिजे तेवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं. जास्त पण घालायचं नाही. आपण हे भाजी आहे ना सुकीच करणार आहोत. त्यासाठी भाजी शिजणे एवढंच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ. मीठ घातलेले आहे. अजून एकदा आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया. एकजीव करून घेतलेले आहे. तर आपण आहे ना ह्याच्यावरती झाकण लावून हे चांगलं असं आपण 10-15 मिनिटं आहे ना शिजवून घेऊया.
हे बघा आता 10-15 मिनिटं झालेले आहे. आता आपण सगळं भाज्या वगैरे शिजले का नाही बघूया. झाकण काढूया. हे बघा आता झाकण काढते. तुम्ही बघू शकताय मस्त भाज्या आहे ना पूर्ण सगळं मऊ झालेले आहे. आणि हे आपण त्यामध्ये पावटा हे सगळं सोलाना वगैरे घातलं होतं ना. हे बघा पूर्ण सोलाना पूर्ण शिजलेले आहे. पावटा पण बघू शकता पूर्णपणे आहे ना मऊ झालेले आहे. बघा सगळं भाज्या बटाटा वगैरे तर चांगलं शिजलेले आहे. मस्त आपण आहे ना असं आपण सुकी भाजी करून घेतलं ना मस्त लागतो. चवीला पण खूप छान लागते सगळं मिक्स असल्यामुळं. हे बघा आता आपण खाली काढून घेऊया. मस्त कलर सुद्धा चांगला आलेले आहे. असं मिक्स भाजी आणि तीळ लावलेलं बाजरीचं भाकरी वगैरे भोगीसाठी लागते. तर आज आपण आहे ना भोगीसाठी आहे ना मिक्स भाज्या तयार करून घेतलेल्या आहे. मस्त गरमागरम आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय हे बाजरीचं भाकरी पण तयार करून घेतलेले आहे. तीळ वगैरे लावून आहे ना मस्त आपण हे आऱ्यावरती लावून हे भाकरी तयार करून घेतलेले आहे. आता आपण इकडे ताट तयार करून घेऊया आणि आपण भाकरीवरती आहे ना भाजी घेऊया. हे बघा मस्त आता ताट तयार आहे. तर येत्या भोगीला ना तुम्ही पण ह्या पद्धतीने भाजी करून खावा आणि तुम्हाला पण हे नक्की आवडेल. आणि तुम्ही इकडे आहे ना आपण हे बाजरीचं भाकरी केलेले आहे. हे जर रेसिपी पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती आम्ही सोडलेलेच आहे. ते पण तुम्ही बघू शकताय भाकरी कसं करायचं आणि गोलाकार कसं होतात त्या पद्धतीने आपण रेसिपी सोडलेलेच आहे. ते पण तुम्ही बघू शकताय. तर हे भाजीचं रेसिपी तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.